नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। अनिच्चावत संखारा उपादवै धम्मिनो उपच्युत्वा निरुच्छन्ति तेषाम् उपशमो सुखम्। महापरिनिब्बाण सूक्तामध्ये भगवान बुद्ध सांगतात की जे काही संखार आहेत, संस्कार आहेत, ते अनिच्च आहेत आणि ते उत्पन्न होतात, नष्ट होतात आणि त्यांचं जे निघून जाणं आहे, नष्ट होणं आहे, ते सुखमय आहे. आपल्याला माहिती आहे की जे पंचस्कंद आहे, रूप, वेदना, संज्ञा, संखार, विज्ञान, पंचस्कंदामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये संखार जे आहे त्याच्याबद्दल आणखीन आपण जाणून घेणार आहोत. संखार म्हणजे मराठीमध्ये त्याचं भाषांतर संस्कार केलेलं आहे. जेव्हा एखादी कृती करण्याची आपल्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होते, ती इच्छा आपले मागचे जे अनुभव आहेत त्याच्यावरती आधारित असते. ती इच्छा उत्पन्न होते, त्याला संखार म्हटलं जातं. आणि त्यानंतर प्रत्यक्ष कृती होते. जसं की ध्यानात बसलेलं असताना आपल्याला हलण्याची इच्छा होते. ते मनामध्ये जेव्हा इच्छा उत्पन्न होते ते संखार. त्यानंतर आपण शरीराची हालचाल करतो. जसं की एखादी वस्तू खाण्याची इच्छा झाली, त्यानंतर आपण ती वस्तू खाण्यासाठी प्रयत्न करतो. किंवा एखादं कार्य करण्याची इच्छा आपल्या मनामध्ये उत्पन्न झाली, त्यानंतर ते आपण कार्य करतो. अशा प्रकारे जे काही आपण करत असतो त्याच्या मागे हे संखार आहेत, ते कारणीभूत असतात. ढोबळ मानाने आपण आधी देखील ऐकलेलं आहे. 3 प्रकारचे मुख्य संखार आहेत: पुण्याभिसंकार, अपुण्याभिसंकार, अनिंजाभिसंकार. पुण्याभिसंकार म्हणजे कुशल असे, अभि म्हणजे आणखीन चांगल्या प्रकारचे, स्पेसिफिकली कुशलच करणारे. पुण्याभिसंकार मध्ये कुशल चेतना, कामवकार, रूपवकार, दानमय, शीलमय, भावनामय, अशा प्रकारे पुण्याभिसंकार. पुण्याभिसंकार
आपल्याकडून चांगली कामं होत असतात. जसं की कुशल चेतना म्हणजे कोणाच्याही बद्दल आपल्या मनामध्ये चांगल्या प्रकारची भावना, दान करण्याची भावना, लोकांना हेल्प करण्याची भावना, शील पालन करण्याची भावना, हे सर्व कुशल चेतनेमुळे आपल्यामध्ये उत्पन्न होत असतं. कामवकार कामवकार म्हणजे हे जे आपलं संसार चक्र आहे, हे संसार चक्रासाठी देखील हे कामवकार पुण्याभिसंखार त्याच्यावरती आधारित असतं. म्हणजे आपण पुन्हा पुन्हा या लोकांमध्ये ह्या संखारांमुळे जन्म घेत असतो. रूपवकार म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की जे फॉर्म आहे ज्याच्यामध्ये आपल्या लोकांमधील रूप आहे किंवा जे सूक्ष्म रूप म्हणजे देवलोक, ब्रह्मलोक, ते देखील रूप वकार. वकार म्हणजे सर्कल, म्हणजे पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी आपल्याकडून घडत असतात म्हणून ते काम वकार किंवा रूप. त्यानंतर दानमय म्हणजे ज्या प्रकारे संपूर्ण सर्वस्व त्याग करून देण्याची जी भावना आहे त्याला दानमय पुण्याभिसंकार. याच्यामध्ये कसल्याही प्रकारची अ, भौतिक वस्तू म्हणा किंवा कुठलीही अ, चांगल्या सवयी देखील इवन दुसऱ्यांसाठी आपण करत असतो. भौतिक वस्तू बाळगून राहणं किंवा संग्रह करणं, त्याचा आपण त्याग केलेला असतो आणि मग तेव्हा ते दानमय पुण्याभिसंखार होत असतात. शीलमय म्हणजे पूर्णपणे शिलांचं पालन, शिलांवरती प्रति सजग, कशाही प्रकारे शिलांचा भंग होणार नाही याची आपण काळजी घेत असतो. शीलमय जे आहे त्याच्यामध्ये आपण भीतीने नाही की शील भंग झाल्याने मला काही नुकसान होईल, परंतु शिलांचे जे महत्व आहे पर्टिक्युलरली ते पुण्य जे आहे, शील शील पालनाचं पुण्य आहे ते आपल्या लक्षात येत असतं आणि म्हणून आपण शील पालन करत असतो. त्यानंतर भावनामय म्हणजे प्युरिफाईंग माइंड म्हणजे चित्ताची शुद्धी. मग त्याच्यामध्ये ध्यान येतं, ध्यान प्राप्त, या सर्व गोष्टी येतात. याच्यामध्ये देखील भावनामय जे संखार आहेत ते आपल्या लक्षात येते की चित्ताची शुद्धी ही खूप महत्वाची आहे. जे आपण चित्त अशुद्धी आहे ते आपल्या सर्व दुःखाला कारणीभूत आहे. आणि कशा प्रकारे आपण त्याच्यापासून दूर होऊ शकतो ते आपल्या लक्षात येतं. त्याच्यासाठी आपण जे काही करणं आवश्यक आहे ते आपण करत असतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हे मला प्राप्त व्हावं, ते प्राप्त व्हावं, ज्ञान प्राप्त व्हावं, मला सिद्धी प्राप्त व्हावी किंवा लोकांची मन ओळखण्याची, लोकांचे माइंड रीड करण्याची सिद्धी प्राप्त व्हावी, हवेत उडण्याची सिद्धी प्राप्त व्हावी, पाण्यावर चालण्याची सिद्धी प्राप्त व्हावी, अशा प्रकारचे कुठलाही लोभ नसतो. सिद्ध चित्तशुद्धीची आवश्यकता, चित्तशुद्धी कशा प्रकारे आपल्याला दुःखापासून दूर करता येईल
आणि त्याचप्रमाणे निपाण जे आहे ते परमम सुख जे आहे आणि जे परमत्त आहे, अंतिम सत्य आहे, त्याची प्राप्ती फक्त आपण चित्तशुद्धीने. आणि मग त्याच्यासाठी एक एकमेव रस्ता आहे, तो म्हणजे भावना. तर अशा प्रकारे हे पुण्याभिसंकार आपण विकसित करत असतो. आणि हे आपल्याला आणखीन कुशल आपल्यामध्ये उत्पन्न करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. पुण्याभिसंकार इवन ज्या व्यक्तीला बुद्ध धम्म संघ माहिती नाहीये, ते व्यक्ती देखील त्यांच्याकडून देखील पुण्याभिसंकार चं कार्य होत असतं. परंतु त्यांचं जे इंटेन्शन आहे, लक्ष आहे, त्याच्यामध्ये निब्बाण प्राप्ती नसते. तर जनरली त्यांच्यामध्ये ती एक इंटेंट असतो, त्यांचा एक कल असतो की कुठल्याही वाईट गोष्टींकडे, अकुशल गोष्टींकडे न झुकता फक्त कुशल गोष्टींकडे त्यांचं लक्ष असतं. त्यानंतर अपुण्याभिसंकार. अपुण्याभिसंकार म्हणजे अकुशल चेतना. आपण पाहिलेच आहे की 10 प्रकारचे जे इमॉरल डीड्स म्हणजे अकुशल कार्य आहेत, त्यांनी आपल्यामध्ये अपुण्याभिसंकार उत्पन्न होत असतात. 10 कुशल चेतना म्हणजे पाणातिपाता, अदिन्नदाना, कामेसु, मिच्छाचारा, मुसावादा, पिसुनवाचा, परुषवाचा, संपल्पवाचा, लोभ, द्वेष आणि मिथ्यावृत्ती. तर अशा प्रकारे हे 10 प्रकारच्या अकुशल चेतना आणि त्यांच्यामुळे अपुण्याभिसंकार. ह्याच्यामध्ये देखील जी अविच्छा आहे, ती अविच्छा खूप स्ट्रॉंग असते. सत्य काय आहे त्याच्यापासून आपण दूर असतो. सत्य आपल्याला माहिती नसतं. जे काही आपल्यासोबत घडत आहे त्याविषयी आपण अनभिज्ञ असतो. आणि म्हणून हे अपुण्याभिसंकार आपल्याकडून होत असते. जेव्हा सत्य आपल्याला समजतं किंवा त्याचा कोणी आपल्याला उपदेश देतं, तर आपोआपच आपण अपुण्याभिसंकारपासून दूर व्हायला लागतो. परंतु काही संकार ते आपल्यामध्ये असतात, ते मध्ये मध्ये डोकं वर करत असतात. पण त्याला प्रतिक्रिया न देणं आणि आपला जो मार्ग आहे त्याच्यावरती तटस्थ राहणं, मार्गरत राहणं, म्हणजे हे मग अपुण्याभिसंकार जे आहेत ते आपोआपच नष्ट होत जातात आणि ते आपल्यावरती कुठल्याही प्रकारचा प्रभाव टाकत नाही. जरी फार मोठे अपुण्याभिसंकार असले आणि जर आपण त्यांना प्रतिक्रिया दिली नाही, त्यांच्या प्रकारे कसलंही लक्ष दिलं नाही, तर त्यांचा जो प्रभाव आहे तो क्षीण होत जातो. एखाद्या अकुशल कर्माचं विपाक आहे. जर आपण पुण्याभिसंकार करत असू तर अकुशल कर्माचा प्रभाव देखील नष्ट होत नाही, परंतु त्याचा जो इंटेन्सिटी असते किंवा त्याचा जो खूप जास्त प्रभाव असेल तर
तो प्रभाव कमी होतो. त्यानंतर अनिंजाबी संखार. अनिंजाबी संखार म्हणजे जेव्हा पुण्याबी संस्कार आपल्याकडून होत असतात, आपण काही ज्ञानातल्या विशिष्ट स्थिती असतात त्या प्राप्त करत असतो, म्हणजे ध्यान प्राप्त करत असतो. मग ते ध्यान प्राप्त केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये राहणं, त्याच्यामध्येच आनंद मानणे, आणि याच्यापेक्षा दुसरा कुठलाही आनंद नाही, अशा प्रकारे ध्यानाची स्थिती, ध्यानाचा जो आनंद आहे, ध्यानाचं जे सुख आहे, ते त्याला पकडून राहणं, ते अनिंद्रिय संकार. मोस्टली अरूप ध्यानाचे जे अरूप ध्यान प्राप्त झाल्याच्या नंतर त्याची जी आसक्ती जी असते, ती आसक्ती फार स्ट्रॉंग असते, आणि मग साधक अरूप ध्यानांना पकडून राहतो. हे अनिंद्रिय संकारमुळे होत असतं. आणि मग अरूप ध्यानला पकडून ठेवल्यामुळे त्याची प्रगती जी आहे, कारण ते एक प्रकारचा तो लोभच असतो, आसक्ती असते, आणि त्याच्यामुळे मग साधकाचे जे अंतिम ध्येय आहे त्याच्यापासून तो त्या मार्गावरून तो दूर होत असतो. अशा प्रकारे पुण्याभिसंकार, अपुण्याभिसंकार आणि जयाभिसंकार हे ढोबळमानाने जे संस्कार आहेत ते आपल्याला प्रभावित करत असतात. त्यानंतर जे संस्कार म्हणजे काय संस्कार, वची संस्कार आणि चित्त संस्कार. दम्मदीना जी भिक्खुनी होती, जी गृहत्याग केल्याच्या नंतर ती अरहत पदाला प्राप्त झाली होती. आपल्या सर्वांना माहिती आहे की तिचा नवरा पती विशाख आणि दम्मदीना यांचं लग्न झाल्याच्या नंतर त्यांनी गृहत्याग केला होता. भिक्खुनी झाल्यावरती दम्मदीना जी पत्नी आहे ती अरहत पदाला प्राप्त होते, आणि तिचा जो पती असतो विशाख, तो तो देखील प्रवंचित झालेला असतो, आणि एकदा दम्मदीनाला भेटायला जातो आणि मग तिला धम्माविषयी प्रश्न विचारतो. त्यावेळेस दम्पतींना सांगते की कशा प्रकारे हे काय संस्कार, वची संस्कार आणि मनोसंस्कार. तर विशाख प्रश्न विचारतो की हे संस्कार काय आहेत. तर ती सांगते की वची संस्कार म्हणजे वितक्कारी विचार. तर वितक्क आणि विचार म्हणजे जे काही आपल्या मनामध्ये प्रोसेस सुरू होते विचारांची, ते वितक्क. आणि मग त्यातल्या एखाद्या विचारावरती आपण आणखीन थोडा स्पष्टतेने आणखीन जास्त विचार करायला लागतो, तेव्हा तो विचार. तर हे वची संस्कार. तर जेव्हा आपण ध्यानाला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला सर्वांना माहिती आहे की जरी आपण श्वासावरती लक्ष केंद्रित केलं तरी देखील आपल्या मनामध्ये विचार येत असतात. तर ते पहिले ते वितक्क मध्ये खूप विचार येत असतात. मग त्यातला एखाद्या विचारावरती आपण आणखीन विचार करायला लागतो, आणि मग ते विचार. तर धम्मतीला पुढे सांगते की जेव्हा
आपण ध्यानाच्या विशिष्ट प्रगतीवरती असतो तेव्हा सर्वप्रथम वचीसंकार सीज होत असतो. अं, आपण सर्व 10 दिवसाचे कोर्स केलेले आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की जेव्हा आपण कोर्समध्ये असतो तर 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस आपल्या मनामध्ये खूप विचार येत असतात. परंतु आपण त्याच ध्यानाच्या स्थितीमध्ये पूर्ण दिवस असल्यामुळे पूर्ण दिवस आपण कोणाशी बोलत नाही. त्यामुळे आपोआपच 3रा-4था दिवस आपल्या मनामध्ये विचार येणं खूप कमी होऊन जातं. तर अशा प्रकारे तिथेच वचीसंकार जे आहेत ते पूर्णपणे सीज होतात, त्यांचा निरोध होतो. परंतु त्यावेळी आपल्या हे लक्षात येत नाही, जेव्हा 9व्या दिवशी, 10व्या दिवशी आपल्याला बोलण्याची परमिशन दिली जाते, तर तेव्हा आपण बघू शकतो की एकदम आपल्या मनामध्ये विचारांचं काहूर माजतं आणि खूप विचार यायला सुरू होतात. तर अशा प्रकारे जसं ध्यानामध्ये आपण जितका वेळ आपण ध्यान करू तितका वचीसंकार आपले कमी होत जातात, नष्ट होतात. आणि जेव्हा वचीसंकार नष्ट होतात आणि त्यानंतरही देखील आपण ध्यान सुरू ठेवतो, तर त्यानंतर जे काय संखार आहे ते देखील हळूहळू नष्ट व्हायला लागतात. तर धम्मदिना सांगतात काय काय संखार, तर अस्सपस्स येणारा श्वास जाणारा श्वास हा काय संखार आहे. तर जसे आपली प्रगती होत जाते वचीसंकार नष्ट होतात, त्यानंतर काय संखार नष्ट होतात, म्हणजे पूर्णपणे अस्सपस्स स्टॉप होऊन जातो. येणारा श्वास जाणारा श्वास पूर्णपणे स्टॉप होऊन जातो. आणि त्यानंतर चित्तसंकार. चित्तसंकार म्हणजे काय? संज्ञा वेदना. जसं अस्सपस्त स्टॉप होतं, त्यानंतर आपले चित्तसंकार संज्ञा वेदना देखील स्टॉप होते, पूर्णपणे नष्ट होत जाते. तर अशा प्रकारे जे काही संखार आहेत ते पूर्णपणे नष्ट होऊन जाते, निरोध होऊन जातात, त्यांचं समाप्ती होऊन जाते. काय संखारमध्ये अस्सपस्त स्टॉप म्हणजे पूर्णपणे आपला जो रूप आहे, रूपाचा जो आपला अनुभव आहे तो पूर्णपणे नष्ट होतो. मग बऱ्याच साधकांना आपलं शरीर खूप हलकं वाटतं किंवा इतर दुसऱ्याही प्रकारे काय संकार नष्ट होतात. वेगवेगळ्या साधकांचे वेगवेगळे अनुभव असतात. प्रत्यक्ष श्वास देखील बंद होत असतो. आणि मग त्यानंतर मनोसंकार, चित्तसंकार म्हणजे संज्ञा वेदना त्या देखील स्टॉप होतात. तर भगवान बुद्ध जेव्हा पटीच्च समुपपाद मध्ये म्हणतात की इति इमस्मिन् सती इदं होती इमस्य उपाद इदम उपपजती, म्हणजे जेव्हा सती असेल तेव्हा आपण पाहू शकतो की याचं उत्पन्न झालं की त्याच्यानंतर हे उत्पन्न होतं. तर जेव्हा सर्व प्रकारचे संकार सीज होतात तेव्हा आपल्याला पटीच्च समुपद माहिती आहे. अविद्यापच्चया संखार, संखारपच्चया विज्ञान, विज्ञानपच्चया नामरूप, नामरूपपच्चया सळायतन, सळायतनपच्चया फस्य, फस्सपच्चया वेदना, वेदनापच्चया तणा, तणःपच्चया उपादान, उपादानपच्चया भव, भवपच्चया जाति, जातिपच्चया जरा मरण शोक परिदेव दुःख दोगमनस्य उपायास संभव.
अविद्याच्या नंतर संखार, आणि संखाराच्या मुळे ही जी लांबलचक ट्रेन आहे, जेव्हा अविद्या नष्ट होते त्यानंतर संखार नष्ट होतात. तर आपण हे जे काय संखार, वची संखार, मनसंखार किंवा चित्तसंखार जेव्हा नष्ट होतात तेव्हा निश्चितच संखारच्या मुळे काय उत्पन्न होतं? विज्ञान. विज्ञान देखील उत्पन्न होत, कारण संखारच्यामुळे विज्ञान उत्पन्न होतं. संखार नष्ट झालं की विज्ञान देखील उत्पन्न होत. पण विज्ञान उत्पन्न नाही झालं तर नामरूप नाही, नामरूप नाही झालं तर सळायतन नाही, सळायतन नाही झालं तर फस्स नाही, फस्स नाही झालं तर वेदना नाही, वेदना नाही झालं तर तृष्णा नाही, तृष्णा नाही झालं तर उपादान नाही, उपादान नाही झालं तर भाव नाही, भाव नाही झालं तर जाती नाही, जाती म्हणजे जन्म, जन्म नाही झाला तर जरा मरण शोक परिदेव दुःख दोमनस्स ना उपायास संभवती, म्हणजे त्याचा दुःख उत्पन्न होण्याचं नष्ट होऊन जातं. तर अशा प्रकारे ती जी अवस्था आहे त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे दुःख नष्ट झाल्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. तर त्यालाच पूर्णपणे निर्वाणाची अवस्था. परंतु काही जे म्हणजे मग प्राप्त आहे, जसं की स्वतःपन्न, त्यांच्यासाठी ती काही क्षणासाठी असते. सगदागामी हे बराच वेळ त्याच्यामध्ये राहू शकतात. अनागामी आणखीन जास्त वेळ त्याच्यामध्ये राहू शकतात, परंतु 24/7 म्हणजे पूर्ण वेळ नाही राहू शकत. आणि अरहंत पूर्ण वेळ त्या स्थितीमध्ये राहू शकतात, म्हणजे 24/7 त्या स्थितीमध्ये राहू शकतात. आणि मग सभ्य संखार अनिच्छाती यदा पर्याय पश्यती अतनिपत्तीत दुःखे हेसो मग्गो विसुद्ध्या, म्हणजे जे संखार आहेत ते अनिच्छ आहेत हे प्रज्ञेने आपल्याला समजतं. आणि मग आपलं जे दुःख आहे त्याचा निवृत्त होत. सभ्य संखार दुःखेती यदा पर्याय पश्यति अतनिपत्ती दुःखे हे सोमग्गो विसुद्ध्या, आणि हे संखार आहेत हेच आपलं दुःखाला कारणीभूत आहेत. आणि मग त्या दुःखापासून आपण ते दुःख देखील निवृत्त होत. सभ्य संखार अनත්තती यदा पर्याय पश्यति अत निवृत्तते दुःख एसो मग्गो विसुद्ध्या. हे जे संखार आहेत ते पण अनंत आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आपला कसलाही सहभाग नाही, हे देखील आपल्याला प्रज्ञेने लक्षात येतं. आणि मग आपलं जे दुःख आहे ते दूर. अशा प्रकारे अनित्य दुःख अनात्म निबिद्ध विराग निरोध पटिनिसर्ग ही जी शृंखला आहे ती उत्पन्न होत असते. तर हे जे आपण करत आहोत ते करण्याचा जो आपला मार्ग आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपण काय संखार, वची संखार आणि चित्त संखार याला सीज करायचं. आणि मग ते सीज झाल्यावरती, त्यांचा निरोध झाल्यावरती, मग यथाभूत ज्ञानदर्शन, म्हणजे जे जसं आहे तसं आपण पाहू शकतो. कुठल्याही जेव्हा वितर्क विचार, अस्सफस्स, संज्ञा वेदना पूर्णपणे नष्ट झाल्यावरती विज्ञान उत्पन्न होत नाही, म्हणजे चक्षु विज्ञान, श्रोत विज्ञान, घाण विज्ञान, जीवा विज्ञान, काय विज्ञान, मनोविज्ञान, हे जे सळायतांचे 6 जे विज्ञान आहेत ते उत्पन्न होत नाहीत, कारण संखारच नाही. परंतु तरी देखील आपल्याला, पण मृत झालेलं नाही, आपण जिवंत असतो, म्हणजे एक विज्ञान
जागृत असतं ते म्हणजे आपले जे आपण या गोष्टी तटस्थपणे म्हणजे फक्त अनुभव आहेत त्यांना जे पाहणं आहे ते विज्ञान आपल्यामध्ये असतं आणि त्या विज्ञानाने ह्या गोष्टीचा आपण अनुभव करत असतो. आणि मग हे जे 6 विज्ञान आहेत हे नष्ट झाल्याने ही जी पुढची जी शृंखला आहे नामरूप पासून दुःखापर्यंत ती पूर्णपणे नष्ट होते. जर आपण रिव्हर्स ऑर्डर पाहिलं की जसं की संकार पूर्ण नष्ट झालेले आहेत. संकार कशामुळे उत्पन्न होत असतात तर अविद्येमुळे. तर पूर्णपणे संखार नष्ट झाले म्हणजे तिथे अविद्याच नाही आहे. तर अविद्याच्या जागी काय आहे? प्रज्ञा आहे. तर काय आहे? आलोक आहे. आलोक उत्पादी पय्या उत्पादी अशा प्रकारे आपल्यामध्ये प्रज्ञा उत्पन्न होत असते. तर हे जे आपण ध्यान करत आहोत जे आपला मार्ग आहे त्याच्यामध्ये आपण आनापानसती करत आहोत. आनापानसतीसाठी सहाय्यक जे आहे ते बुद्धानुसती, मरणानुसती, 32 बॉडी पार्ट्स, मित्ता ध्यान हे सर्व जे करत आहोत आणि ज्या गोष्टी त्याला आणखीन गरजेच्या असतात ते म्हणजे एक प्लॅटफॉर्म जिथे या सर्व गोष्टी उपलब्ध होत असतात. तर अशा प्रकारे धम्ममंगलमचा प्लॅटफॉर्म आणि मग तिथे जे स्वतःपन्न होण्यासाठी जे 4 सहाय्यक गोष्टी असतात ते सत्पुरुष सत्सेवना, त्यानंतर सद्धम्म श्रवणम, त्यानंतर योनिसो मनसिकार आणि धम्मानुधम्म पटिपत्ता. ते हे सर्व जे घटक आहेत ते इथे आपल्याला उपलब्ध आहेत. हे उपलब्ध घटक आपल्याला हेच सांगतात की जर आपण अशा प्रकारे जो मार्ग आहे त्याच्यावरती राहिलो तर निश्चितच जो आपला अंतिम ध्येय आहे म्हणजे निब्बाण आहे ते आपण निश्चितच प्राप्त करू शकतो. आणि मग त्याच्यासाठी जे काही प्रयत्न आहेत, जे काही धम्ममार्गावरती राहणंच आवश्यक आहे, जे ध्यान करणं आवश्यक आहे, त्याला पूरक ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या गोष्टी करणं, त्याला महत्त्व देणं, त्याला प्रायोरिटी देणं, प्राथमिकता देणं. आणि मग ती प्राथमिकता दिल्यानंतर नंतरच आपले जे अनुभव आहेत त्या अनुभवांमधून आपण ध्यानाचे अनुभव आहेत. इतर लोक जे धम्म आपल्याला सांगतात, आपण जे भंतेंकडून ऐकत असतो ह्या सगळ्या गोष्टींचा जो अनुभव आपल्याला प्राप्त होत असतो आणि तो अनुभवाने आपण समृद्ध होऊन आणखीन कशा प्रकारे आपण आपली प्रज्ञा विकसित करू शकतो, कशा प्रकारे आपल्यामध्ये आणखीन वीर्य उत्पन्न होऊ शकतं. तर प्रत्येक साधकाची जी टेम्परामेंट आहे, मानसिक जडणघडण आहे ती वेगवेगळी असते. तर बनतेंनी सांगणं किंवा सरांनी सांगितल्यानंतर काही गोष्टी आहेत त्या आपसूक आपण करू शकतो. पण काही गोष्टी ज्या साधक आहे त्याला स्वतःलाच माहिती असतं की मला हा प्रॉब्लेम आहे, मला हा अडथळा आहे, तर हा अडथळा दूर करण्यासाठी मी काय केलं पाहिजे. एक गाईडलाईन आपल्याला दिली जाते भगवान बुद्धांच्या उपदेशाने. एक गाईडलाईन प्राप्त होते. भिक्खूंच्या उपदेशाने आपल्याला एक गाईडलाईन प्राप्त होते. परंतु जे साधक आहेत, साधकांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत ते त्यांना स्वतःलाच जास्त माहिती असतात आणि त्याच्यावरती मात कशी करायची हे देखील त्यांना चांगल्या प्रकारे माहिती असतं. ते ती ह्या सर्व अनुभवाने साधक आणखीन त्याच्यामध्ये प्रगत होत असतो आणि मग सर्व अडथळे आहेत ते दूर करत असतो आणि हा अडथळे दूर करत करत पुढे 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 जाऊन त्याच्यामध्ये इतकी प्रज्ञा उत्पन्न होते की त्याला माहिती असतं की मला नक्की काय करायचं.
जे आतापर्यंत जे आपले जे साधना चालू आहे, जवळजवळ 4 वर्ष झाली किंवा आधीपासून देखील साधना करत आहेत. तर एक समृद्ध काळ, बराच काळ ध्यानामध्ये व्यतीत केल्यानंतर एवढे अनुभव आपल्याकडे आहेत की कसल्याही प्रकारचा अडथळा आपल्यामध्ये उत्पन्न झाला तरी देखील आपण त्याच्यावरती मात करू शकतो. तर त्या सर्व अनुभवांचं एकत्रितकरण करायचं आहे. सर्व अनुभव गाठीशी ठेवायचे आहेत आणि ध्यानाला बसल्याच्या नंतर पूर्णपणे कुठल्याही अपेक्षा न ठेवता आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करायचं आहे आणि तो मार्ग देखील माहिती आहे आणि त्या मार्गावरती आपल्याला मार्गस्थ व्हायचं. तर जितके देखील खूप मन लावून ध्यान करतात, खूप सिरियसली ध्यान करतात, त्यांना अशा प्रकारे जे मग्ग आहे, फल आहे, ते प्राप्त होणारच आहे. त्याच्यासाठी आवश्यक आहे की आपले जे सातत्य सातत्य खूप आवश्यक आहे. नेहमी नेहमी अ, धम्माच्या संपर्कामध्ये राहणं, ध्यान करत राहणं, पूर्णपणे समर्पित भावनेने ध्यान करणं, पूर्णपणे अ, जे काही अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी प्रयत्न करणं. असं नाहीये की हा अडथळा आला तर मी कसं करू, मला काही समजत नाही, असं न ठेवता त्याच्यामधून मार्ग बाहेर पडण्याचा प्रयत्न करणं हे खूप आवश्यक आहे. तर सर्व गोष्टी आपल्या सोबत आहेत, सर्व मार्ग आपल्याला माहिती आहे. तर हे सर्व आपल्याकडे उपलब्ध असताना सर्व साधकांना जे अंतिम ध्येय आहे आपलं निब्बाण आहे ते प्राप्त हो अशी मंगल कामना. आणि ती मंगल कामनेसोबतच आजचा जो विषय आहे तो इथेच संपत आहे. साधू साधू साधू.